नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. संक्रांतीचा सण आला की घरघरात हळदी कुंकू केलं जातं. आता तर अगदी सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकवाचे कार्यक्रमही केले जातात आणि त्यामुळे संक्रांतीचा सण जवळ आला की हळदी कुंकू करण्यासाठी सर्व महिला ह्या सज्ज झालेल्या असतात. आणि या हळदी कुंकवाबरोबरच प्रत्येक ठिकाणी वाण देण्याची सुद्धा पद्धत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाण का देतात, वाण दिल्याने काय होतं आणि वाणामध्ये आपण कोणत्या वस्तू दिल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर कोणत्या वस्तू आपल्याला देणं कटाक्षाने टाळायचं आहे. अगदी 5 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत अत्यंत उपयोगी वाण तुम्ही कसं देऊ शकता याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही कधीही करू शकता आणि या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी किंवा सुवासिनीला घरी वाण देण्यासाठी बोलवता येतं. आता या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाण काय द्यायचं. तर त्यासाठी तुमचं बजेट किती रुपयांचं आहे, आपण किती रुपयापर्यंत वस्तू देऊ शकतो हे आधी आपण ठरवायचं. बघा, वाण घेताना मुख्य करून आपल्याला कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत. वाण देत असताना ते कशा पद्धतीचं असावं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकतर ते उपयुक्त असावं, उपयोगी असावं. कारण वाण देण्यामागचा उद्देश असा असतो की त्या दिवशी दान केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते, पुण्य मिळतं. कारण आपण ऐकलं असेल बघा, संक्रांतीला पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दानाचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि आपण हळदी कुंकवाच्या निमित्ताने सुवासिनीला काही छोट्या छोट्या भेटवस्तू देतो, तर ते एक प्रकारचं दानच आहे आणि त्यामुळे आपल्याला पुण्य मिळू शकतं. फक्त सुवासिनीला आपण जी वस्तू दान करतोय तर ती वस्तू तितकीच उपयोगी असावी, त्या वस्तूमुळे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये या गोष्टींची काळजी घेऊनच आपण वाण निवडायचं आहे. एकतर या दिवशी आपल्याकडून छोटंसं का होईना दान घडतं, त्याचबरोबर दिल्याने वृद्धी होते, वाढ होते असं आपण मानतो आणि त्यामुळे द्यायचंच आहे, द्यावे लागते म्हणून देऊ नका. वाटल्यास कमी स्त्रियांना बोलवून द्या, पण चांगली वापरातली आणि उपयोगी ठरेल अशी वस्तू द्या. आता ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा ज्या मुलींची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी मात्र पहिल्या वर्षी हळदी कुंकवाची डबी किंवा हळदी कुंकवाचा करंडाच द्यायचा असतो. फक्त लक्षात ठेवा, त्या हळदी कुंकवाच्या डबीमध्ये किंवा करंड्यामध्ये थोडंसं का होईना हळदी कुंकू भरून द्या, ते रिकामं देऊ नका. काही ठिकाणी अशी पद्धत आहे, पहिल्या वर्षी हळदी कुंकू, दुसऱ्या वर्षी बांगड्या, तिसऱ्या वर्षी कंगवा, आरसा आणि चौथ्या वर्षी खिचडी, 5व्या वर्षी नारळ लुटले जातात. तसेच तुम्ही पहिल्या वर्षी 5 जणींना 5 सुगडाबरोबर 5 वाण, कंगवा, आरसा, बांगडी, हळदी कुंकू, पावडर हे देखील देऊ शकता. पण एवढं काही शक्य नसेल तर पहिल्या वर्षी मात्र हळदी कुंकवाची डबी द्या आणि बाकी वर्षी आपण आपल्या मर्जीनुसार, आपल्या आवडीनुसार देऊ शकतो. कारण 5 वर्ष अशा शृंगाराच्या वस्तू द्यायच्या म्हटलं तर कसं होतं की बघा, शृंगारामध्ये काय येतं, आरसा, टिकली, बांगड्या, कंगवा, नेलपेंट. आता बघा, समजा आपण टिकलीचं पाकिट लुटलं आणि प्रत्येक स्त्रिया या वेगवेगळ्या टिकल्या लावत असतात आणि आपण दिलेली टिकली प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं काही नाही. कारण प्रत्येकीची चॉईस असते की मला काय आवडते किंवा मला काय वापरायचे आणि त्यामुळे अशा वस्तूंचा वापर होत नाही आणि त्या वस्तू पडून राहतात, अगदी कचऱ्यामध्ये पण टाकता येत नाही. कारण ते वाण म्हणून आपल्याला दिलेलं असतं ना, आणि त्यामुळे ती वस्तू तशीच पडून राहते. त्याचबरोबर नेलपेंट जरी आपण वाण म्हणून देण्यासाठी घेतले तरी प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं नाही. कोणाला तो कलर आवडणार नाही किंवा कोणाला तो आपण ज्याची क्वालिटीचं नेलपेंट घेतला आहे ते आवडणार नाही. तर अशा प्रकारच्या चॉईस असतात, त्यामुळे आपण शक्यतो अशा वस्तू घेऊच नये. बघा, अनेक स्त्रियांना बांगड्यासुद्धा वाण म्हणून देण्याची आवड आहे. पण बघा, बांगड्या तर अजिबात घेऊ नका. कारण प्रत्येक स्त्रियांची हाताची साईज ही वेगवेगळी असते, प्रत्येकाची चॉईस असते. आपण जरी त्या बांगड्या घेतल्या आणि त्यांना त्या नाहीच बसल्या किंवा नाहीच आवडल्या तरी त्या सुद्धा पडून राहणार आणि त्याचा काहीही उपयोग होणार नाही. साईज लहान मोठी असू शकते आणि त्यामुळे अशा शृंगाराच्या वस्तूऐवजी तुम्ही एखादी चांगली वापरात येणारी वस्तू द्या. जसे की तुम्ही एखादे रोपटे देऊ शकता, मग ते गुलाबाचं असेल, तुळशीचं असेल. उलट त्या मैत्रिणींच्या कायम लक्षात राहील, त्याची जसजशी चांगली वाढ होईल तशी त्यांच्या नेहमी लक्षात राहील की मला हे रोपटे हिने दिले होतं. पण तेवढं शक्य नसेल तर तुम्ही किचनमधील एखादी वस्तू देखील देऊ शकता. तुम्ही छोट्याशा स्टीलच्या वाट्या पण देऊ शकता, जेणेकरून आपल्याला किचनमध्ये त्याचा वापर होऊ शकतो. चमचे देऊ शकता, त्याचा पण वापर आपल्याला नक्कीच होऊ शकतो.
पण स्टीलचे चमचे द्या. त्याचबरोबर तुम्ही सेफ्टी पिनासुद्धा कलरमध्ये आता अवेलेबल आहेत, त्या पण तुम्ही देऊ शकता. कारण स्त्रियांना बघा साडी नेसायची म्हटलं की बऱ्याच पिना लागतात आणि त्यासुद्धा त्यांना उपयोगी पडतील. त्याचबरोबर खड्या मसाल्याचे 10 रुपयाचं पॅकेटसुद्धा मिळतात. बघा खडा मसाला 10 रुपयाची पुडी देखील देऊ शकता किंवा इतर सुहाना एव्हरेस्ट मसाले किंवा तुम्हाला जे आवडतील ते मसाल्याचे पॅकेट पण तुम्ही देऊ शकता. तसेच बघा 10 रुपयांची वस्तू सांगायचं झालं तर तुम्ही रांगोळीचे पुडे देखील देऊ शकता. अगदी रांगोळी 1 किलो 10 रुपयाला देखील येते किंवा कलरमध्ये पण तुम्ही रांगोळीच्या पुड्या देऊ शकता. त्याचबरोबर रुमाल देऊ शकता. 10 रुपयांची चहा पावडरची पुडी, साखरेची पुडी, पाऊंड्स पावडरचा डबा, मसाल्याच्या पुड्या, बिस्किटचे पुडे, मॅगीचे पुडे, गुळाची ढेप, भांड्याचा साबण, भांड्याचा स्क्रबर, अगरबत्ती किंवा एखादी कापडी पिशवी अशा वस्तू तुम्हाला 10 रुपयांमध्ये मिळून जातील आणि या वस्तूंना अगदी कमी बजेटमध्ये स्वस्त आहेत. फक्त 10 रुपयांमध्ये तुम्हाला हे पाउचेस मिळून जातील आणि त्या उपयोगी पडणाऱ्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याचबरोबर तुम्हाला अजून काही चांगलं द्यायचं असेल तर तुम्ही पितळेचे छोटे दिवे देऊ शकता, लाकडी चमचे देऊ शकता, स्टीलचे मोठे मोठे बाउल देऊ शकता. प्लॅस्टिकचा वापर शक्यतो टाळावा. तसेच स्टीलची चहाची गाळणी किंवा चिनी मातीच्या भरण्या तुम्ही देऊ शकता. एखादी पर्स देऊ शकता, शेवयाचं पॅकेट देऊ शकता, रेसिपी बुक देऊ शकता, डायरी देऊ शकता, ब्लाऊज पीस. त्याचबरोबर देवांसाठी आता छोट्या छोट्या मोत्यांच्या माळा देखील आल्या आहेत, त्याही चालतील. आणि या दिवशी गुळ देखील दान केलेला खूप चांगला असतो. त्यामुळे गुळाची पाव किलोची ढेप अगदी 12 ते 15 रुपयांना येते किंवा तुम्ही अर्धा किलोची पण देऊ शकता. त्याचबरोबर अनेक जणी अशा पण प्रकारचे वाण देतात की जसे की कडधान्ये, डाळ, रवा, साखर, पोहे, शेवयांचे पॅकेट, मिक्स ड्रायफ्रूटचे छोटे पॅक्स, नारळ, डेकोरेटिव्ह वस्तू, त्याचबरोबर अंगाचा साबण, शॅम्पू अशा पण वस्तू देऊ शकता. पण ह्या वस्तू देऊ नका, कारण कोण कोणत्या वस्तू वापरते हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे त्या वस्तू पण पडून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वस्तूऐवजी तुम्ही मी सांगितलेल्या वस्तू देऊ शकता. तसेच कटाक्षाने वापरून त्यात संपेल अशी वस्तू म्हटलं तर तुम्ही कोलगेटची छोटी 10 रुपयाची सुद्धा पेस्ट देऊ शकता. तसेच बघा आपण देवाच्या सुद्धा काही जर वस्तू दिल्या तर ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. सात्विक वाण देणे हा धर्मप्रसार असून त्यामुळे ईश्वर कृपा ही आपल्यावरती होते. एखादी पर्स, डिझायनर पिशवी, किचन टॉवेल, नॅपकिन अशा वस्तू जर आपण दिल्या तर त्याचा पुढच्याला उपयोग होईल. तुम्ही हळदी कुंकवासाठी कमी स्त्रियांना बोलवा, पण चांगल्यात चांगली वापरात येणारी वस्तू द्या. मात्र तुम्ही प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात देऊ नका, कारण प्लॅस्टिक हे तर आपण कमी प्रमाणात वापरलं पाहिजे. जर एखादी प्लॅस्टिकची वाटी जर आपण दिली तर त्याचा भागात जास्त वापर होणार नाही. गरम पदार्थ तर आपण त्यामध्ये नाहीच काढले पाहिजे. जरी वाटी वगैरे दिली तर त्यामुळे त्याचा वापर होत नाही आणि कचऱ्यातही टाकू शकत नाही. ते वाण असतं म्हणून. तसेच यूज अँड थ्रोच्या वस्तू पण देऊ नका. त्यापेक्षा काहीतरी युजफुल वस्तू द्या, जसे की एखादं रोपटं वगैरे. त्याचबरोबर तुम्ही सुरी किंवा स्लायडर, कात्री अशा धारदार वस्तू पण अजिबात देऊ नका. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची हानी होईल अशा वस्तूसुद्धा वाणामध्ये अजिबात देऊ नका. मी आता ज्या काही वस्तू सांगितल्या त्यापैकी तुमच्या बजेटमध्ये ज्या कोणत्या वस्तू बसतील त्या देण्याचा प्रयत्न करा की ज्याचा पुढच्या व्यक्तीला उपयोग होईल. तुम्ही या वस्तू आधीच आणून ठेवू शकता. आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.